निसर्ग कोपला, वरुण राजाचं रौद्र रूप, महापूर आला, घरं बुडाली, लोकांच्या जीवावर आलेलं संकट. अशा वेळी सुद्धा राजकारण्यांचं राजकारण संपत नाही. कोणी म्हणतं मी तुमच्या सोबत आहे, कोणी म्हणतं सरकार मदत करेल. अरे सरकार तर मदत करेलच, पण तुमच्या स्वतःच्या खिशातून 1 रुपया तरी निघेल की नाही? माननीय ओमराजे निंबाळकर यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाहत्या पाण्यात उडी घेऊन लोकांना वाचवण्याचं काम केलं. त्यांनी हा विचार केला नाही की मी खासदार आहे तर मी आपला जीव कशाला धोक्यात घालू. तर दुसरीकडे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 50 टेम्पो भरून तातडीची मदत पूरग्रस्तांसाठी नेली. यातही काही राजकारण्यांना राजकारण दिसलं. अरे तुम्ही मदत करू शकत नसलात तर दुसऱ्याला मदत करताना का थांबवताय? तुम्ही तुमचे फोटो लावून मदत करा. अरे पण मदत तर करा ना. असो, यात शिंदे साहेबांना फ्रीमध्ये प्रसिद्धी मिळाली. हे जगजाहीर झालं की शिंदे साहेबांच्या युवा सेनेकडून पहिली मदत पोचली. आपले राजकारणी म्हणतात सरकार मदत करेल. अरे सरकार म्हणजे कोण? जनताच ना. जनतेचा पैसा जनतेलाच वाटणार, मग तुमच्या खिशातून पैसा कधी निघणार? सरकार सरकारचं काम करेल. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुमचंही काही देणं लागतं ना. आपल्या महाराष्ट्र राज्यात आमदार, खासदार, मंत्री, विरोधक, निवडणुकीत उभे राहिलेले, पडलेले सगळे मिळून 600च्या वर तर होतीलच. प्रत्येकाने कमीत कमी 1 लाख रुपये मदत केली तर किती मोठा हातभार लागेल याचा विचार तरी केलाय का? पण का करत नाही? निवडणुकीत कोटींचा खर्च करता, पण जेव्हा लोकांना मदतीची गरज असते तेव्हा खिसा खाली का करत नाही? निवडणुकीत गाड्या, हेलिकॉप्टर, रोड शो, पोस्टर्स, प्रचार यामध्ये कोटींचा पैसा खर्च होतो. पण लोकांवर जेव्हा अस्मानी संकट येतं, जीवाची बाजी लागते, तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक आमदार, खासदार, हरलेले, पडलेले प्रत्येकी 1 लाख रुपये नाही देऊ शकत का? अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करायला हवा. मतं मागायला तुम्ही घरोघरी फिरता, पण अशा संकटाच्या वेळी काही मोजकेच मदत का करतात? सगळे का करू शकत नाहीत? तुमचं काम फक्त भाषण देणं, वाद करणं किंवा फोटो काढणं नाही. खऱ्या मदतीचा हात पुढे करावा लागतो. जर प्रत्येकाने स्वतःच्या खिशातून एवढी मोठी मदत केली तर संकट काही प्रमाणात कमी होईल. आता जनतेला भक्कम प्रतिसाद द्यायचा आहे. खिसा खाली करा, हाच आवाज तुमच्यासाठी आहे. शब्दातून नाही, कृतीतून सिद्ध करा की तुम्ही खरे नेते आहात. यापैकी बऱ्याच लोकांनी मदत केलीही असेल. सरकार तर देईलच, पण तुमचाही हातभार लागावा.